बुलढाण्यात मराठी गझल मैफिल संपन्न. गझलकार चंद्रशेखर भुयार यांच्या मराठी गझलांना प्रेक्षकांनी दिली दाद. सहर ए गझल अकादमी, बज्म ए आगाश बहार व प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने गझलकार चंद्रशेखर भुयार बादशाह यांच्या बहारदार मराठी गझल मैफिलीचे आयोजन गायकवाड हॉस्पिटल सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रसंगी ज्येष्ठ गझलकार शिवाजी जवरे, प्रगती वाचनालयाचे सचिव डॉक्टर किवा वाघ, सुप्रसिद्ध कवी गीतकार प्राचार्य डॉक्टर गोविंद गायकी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर गणेश गायकवाड यांनी केले. गझलकार चंद्रशेखर भुयार यांनी रचलेल्या समाधी या गझल संग्रहातील गझल या गझल मैफिलीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रविकिरण टाकळकर यांनी केले. कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. काम समाधीच्या माध्यमातून चंद्रशेखरने केला याचा मला फार अभिमान वाटतो. या गझलीला अमर कुसरून जरी आणली तरी खऱ्या अर्थानं बुलढाणा जिल्ह्याचं सर्वात महत्त्वाचं योगदान या गझलेमध्ये असं आहे की गझलेची मराठीत पहिल्यांदा भटाने आणलं जरी असेल, माझं जिल्ह्याने जरी आणलं असेल तरी मराठीमध्ये गझलेची सुरुवात ही अमृतराय यांनी सुरुवात केलेली आहे, साखरखेड्याची मूर्ती. आणि आपण दरवर्षी गझल लिहिणाऱ्या जे साहित्यिक मंडळी असतात त्यांच्या कविता संग्रह करतात अमृतराय हा पुरस्कार काया शिफारसींनी उफाळणाऱ्या भीझऱ्याला गटार प्रस्तावना कशाला उफाळणारा भीझरा आहे चंद्रशेखर भुयारचा. त्यांच्या गझलचा तुम्ही आपण सर्वांनी आनंद घेऊ. आणि असं ते कोणते गाणं आहे चर्च की फूल भी हो दरमिया तो फासले हुए. चंद्रशेखर भुयार आणि आपण लोक यांच्यामध्ये आमच्या जागे काटे परत अधिक वेळ असणं बरं नाही आहे. मी माझी जागा थांबा कबरी मधून गाईल मज सेर ऐकवू द्या अस्सल खरे मराठी या ओळी आहेत प्राध्यापक डॉक्टर रवी चापके पुसद यांच्या. मी या मैफिलीसाठी सुरुवात करण्यासाठी विनंती करतोय आदरणीय. वसंत हाही निघून गेला अजून कोकिळ गात आहे मनातले झाड श्रावणाचे उभे कधीचे उन्हात आहे. समुद्र सारा पिण्यास घेतू समुद्र सारा पिण्यास घेतू समुद्र सारा पिण्यास घेतू नकोस कोठी बुडून जाऊ. समुद्र सारा समुद्र सारा पिण्यास घेतू नकोस कोठे बुडून जाऊ. समुद्र मंथन करावयाला बुडायचे आत आत आहे. तुझ्याप्रमाणे तहानलेली इथे कधीची जमीन आहे. तुझ्याप्रमाणे तहानलेली इथे कधीची जमीन आहे. तुझ्यात पाऊस धुंद आहे ऋतू हवासा भरा. आमचा उल्लेख आठवतो मला. हा अनुभव आहे की तुम्ही लोकांना पाहून काय माझ्या माहितीनुसार सर देव टाकायच्या पाण्याइतके ते फक्त म्हणजे कल्पनेनं लिहिलं.